सर्वांना माझा नमस्कार. मी पूनम सरगर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आमची सांगली लईच चांगली. तर आज संकष्टी असल्यामुळे आम्ही गणपतीला चाललो आणि इथलं जरा वातावरण छान वाटलं, त्याच्यामुळं तिथला थोडासा व्हिडिओ केला. तर हे बघा, आम्ही इथं आलेलो आहे, परंतु आज भरपूर गर्दी आहे संकष्टीमुळे आणि ट्रॅफिक पण जास्त होतं. त्याच्यामुळे गाडी लावायला आम्हाला जागा मिळत नव्हती. कुठंतरी आपलं जागा बघितली आणि गाडी आम्ही लावली आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात जायला निघालो. तर आज संकष्टीमुळं भरपूर गाडीवाले फेरीवाले भरपूर होते आज. शेंगा विकणारे, परत स्टेशनरी, कॉस्मेटिक, बॅगा वगैरे विकणारे पण भरपूर आले होते. मग आम्ही बघत चाललो होतो, पण आम्ही काय खरेदी केली नाही. आम्ही येतानाच थोडीफार काय खरेदी केली आणि मी आरतीचा व्हिडिओ पण पूर्ण व्हिडिओ केलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा, कारण संकष्टीची आरती तुम्हाला पण मिळावं ह्या उद्देशानं मी व्हिडिओ केलेला आहे. नाहीतर आरतीच्या वेळी फोटो व्हिडिओ वगैरे काही करत नाही, पण म्हटलं चला आपल्याला पण आरती मिळाली तर तुम्हा सर्वांना पण आरती मिळावी म्हणून मी व्हिडिओ केलेला आहे आरतीचं संपूर्ण. तर नक्की आरती संपूर्ण बघा आणि आपल्या बाप्पांचं दर्शन तुम्ही नक्की करा. आणि प्रत्येक वर्षी गणपती उत्सव असतो सांगलीमध्ये, मोठा गणपती उत्सव असतो. त्यावेळेस हे हे दिसतात बघा. तर तिथं बरोबर मधल्या खिडकीमध्ये आपल्या एक जुना अगदी फेमस छान पिक्चर आहे, त्यात एक अभिनेत्रीने काम केलेलं आहे. त्या अभिनेत्री प्रत्येक गणपती उत्सवला येतात आणि आम्ही त्यांना समोरून अगदी जवळून बघितलेलं आहे. तर त्या अभिनेत्री आहेत मैंने प्यार किया पिक्चरमधल्या भाग्यश्री पटवर्धन. तर त्या प्रत्येक वेळी गणपती उत्सवला इथे येतात. तर अजून नक्की मला पण त्यातलं माहिती नाही, पण सगळे म्हणतात की त्या इथल्या राजांची मुलगी आहेत आणि त्याच्यामुळं त्या गणपती उत्सवला प्रत्येक वर्षी इथं येतात. तर इथं बघा कारंज्या किती छान लावलेल्या आहेत, रंगीबेरंगी कारंज्या आहेत. आणि इथं बघा लोकांनी कसं दुर्वा फुलं वगैरे तिथंच पूजा केल्या बाप्पांची म्हणून. पण असं नाही ना करायला पाहिजे. आपणच मंदिर जर असं कुठं पाहिजे तिथं जर दुर्वा फुलं हे कराल तर मंदिर कसं स्वच्छ राहणार ना. आपण घरात कुठं पण काय पण आपण टाकतो का नाही. मग भरपूर श्रद्धेनं आपण जर मंदिरात ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस आपण हा पण विचार केला पाहिजे की ते मंदिर स्वच्छ कसं राहिलं पाहिजे. तर कुठं पण काही पण पूजा केली तर ती बाप्पांना पोचते असं नाही. तुम्ही नुसता नमस्कार जरी केला ना तरी तो बाप्पांना पोचणार नक्कीच. पण बाप्पांना समोर हे तर नाही ना बरोबर, कारण त्याच्यामुळं काय होणार आहे, मंदिरात अस्वच्छताच होणार आहे. तर ते लोक किती प्रयत्न करत असतात मंदिर स्वच्छ ठेवायचं. तर त्याची काळजी आपण पण घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. तर चला आता आरती नक्की बघा. आमच्या वेळी तरी व्हिडिओ स्किप करूच नका आणि आरतीच्या वेळी अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. नक्की व्हिडिओ आरतीच्या वेळेचा.
काय झालं त्यांनी फोटो काढायला म्हणून थांबलाय काय असे असे हो दे त्याला काय चांगला कोणाचा माझे घेऊन तुमचाच गेलो त्या अमृताला काय ती वर खाली करणे 3 तास गेले जरा स्माईल तर द्या आता माझा फोटो चांगला निघत मस्त फोटोच निघत चांगला निघतो माझा पण निघत नाही उजेड खूप काय मी दिसेनच ते फोटो इथं आम्ही थोडी खरेदी केली काही मुलींना कंबरपट्टा बाजूबंद हार वगैरे असं काहीतरी थोडं खरेदी केली. आम्हाला जो कंबरपट्टा आवडला तो फक्त त्या मावशींकडे एकच होता आणि त्याची एक कडी निसटलेली, पण तरी आम्हाला तोच आवडलेला. त्याच्यामुळं मग आम्ही घेतला. वाल्या काकांना पण आमचा हिशोब झालेला 400 रुपये, तर ते म्हणत होते 490. मग त्यांना आम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं, काका नाही बरोबर त्यांच्या पण लक्षात आलं. मग बरोबर तर हा बघा हा कंबरपट्टा आम्हाला आवडला. बरोबर एका साईडला त्याची कडी निघालेली आहे.